ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की अर्जुन खरं चिडचिड करतच वरती आलेला असतो. आता इथे सायली देखील त्याच्या मागेच आलेली असते. सायली काहीतरी बोलायच लागली असते, तितक्यातच अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणत असतो, तू जर अस्मिताबद्दल आणि सचिनबद्दल काही बोलणार असशील तर अजिबात काही बोलू नकोस. तेव्हा इथे खरं तर सायली म्हणत असते, हो ठीक आहे मी नाही बोलत, चला पण आपण जरा थोड्या फेऱ्या मारूया म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणून स्वतःचा हात पुढे केलेला असतो आणि अर्जुनला देखील म्हणते तुमचा हात द्या. तेव्हा इथे अर्जुन हात देतो. तेव्हा इथे सायली म्हणते नाही हा नाही, तुमचा डावा हात द्या. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आपल्याला चालायचं आहे ना, मग डावा हात कसा देऊ. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे उजवा धरा माझा. आता इथे अर्जुन परत त्याचा दुसरा हात देतो. तेव्हा इथे सायली म्हणते नाही नाही हा नको आहे, मला दुसरा हात पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असं काय बोलतेस, आपल्याला असं कसं चालता येईल उलट्या हाताने, सांग बरं मला. तेव्हा इथे सायली म्हणते मला काहीही माहीत नाही, मात्र असंच चालायचं. असं म्हणून हे दोघे चालत असतात, मात्र त्या दोघांना नीट इथे धडाचं चालता देखील आलेलं नसतं. तेव्हा इथे सायली म्हणत किती गोंधळ घालताय तुम्ही, व्यवस्थित चालता येत नाही का तुम्हाला, असं सायली म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो मी गोंधळ घालतोय का, तूच हे सगळं काही गोंधळ घातला, हे असं चालणं कसं जमेल सांग बरं. जर आपल्याला व्यवस्थित चांगलं चालायचं असेल, सोबत चालायचं असेल तर तुझा डावा हात आणि माझा उजवा हात आणि तुझा उजवा हात आणि माझा डावा हात असं करून आपल्याला चालावे लागेल, असं इथे अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इथे सायली म्हणते तुम्हाला हे सर्व गोष्टी कळतात ना, मग अस्मिताताईसोबत असं का करताय सांगा बरं मला. अस्मिताताईसोबत देखील तुम्हाला समतोल असाच राखावा लागेल ना. खरं सायलीचं बोलणं अर्जुनला कळालेलं नसतं. तेव्हा तो म्हणतो म्हणजे. तेव्हा सायली इथे म्हणत असते की आता तुम्ही खरं तर अस्मिताताईचं मन ओळखायला हवं, त्यांचा कुठला हात तुम्हाला धरायला पाहिजे हे ओळखायला हवं, तरच त्यांचाही तोल राहील आणि तुमचा देखील तोल राहील. असं म्हटल्यावर खरं तर अर्जुनला इथे सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतात. इथे सायली असं देखील म्हणते कुठल्याही स्त्रीसाठी आपल्या नवऱ्यापासून वेगळं होणं खरं अशक्य असतं. कदाचित अस्मिताताईंना पण तसंच होत असेल, म्हणून तर सचिन भाऊजीच्या चुकाकडे त्या डोळेझाक करतात. नाहीतर सचिन भाऊजी सुधारले तर चांगलीच गोष्ट आहे ना आपल्यासाठी, पण जर नाही सुधारले तर अस्मिताताईंना थोडा वेळ द्या आणि तोपर्यंत त्यांचा हात धरून त्यांना साथ द्या, असं इथे सायली म्हटल्याबरोबर अर्जुनला सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की बायको खरंच चुकलं माझं. तेव्हा सायली म्हणते बघा ना आता तुम्ही एवढी मोठी केस जिंकलात तरी देखील आपण सेलिब्रेट करायचं सोडून असल्या गोष्टीवरनं चिडचिड करणार आहात का तुम्ही, असं इथे सायली म्हणत असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मी कोर्टात तर केस जिंकलो, मात्र तू इथे मला हरवलंस. तेव्हा इथे सायली म्हणते चार भिंतीच आत तर तुम्हाला मी कधी जिंकूनच देणार नाही, पण बाहेर मात्र तुम्ही नेहमी जिंकणार. आज जसं जिंकला तसं अगदी नेहमी तुम्ही जिंकाल, असं इथे सायली खरं तर म्हणत. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा जज साहेब निकाल देत होते तेव्हा बाबा, प्रतिमा त्या आणि रविराज काका यांच्या चेहऱ्यावर तुमच्यासाठी खूप अभिमान मला दिसत होता, खूप आनंद होता त्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी. तुम्ही तर केस एक हाती फिरवली, पण एक गोष्ट माझ्या लक्षात नाही आली, तुम्ही मेहपतला जे फोटो दाखवायला निघाला होता त्यांनी मेहपतवर एवढा परिणाम कस काय झाला, असं इथे सायलीने विचारल्याबरोबर खरं अर्जुन फार घाबरलेला असतो. त्याला खरं तर सर्व गोष्टी इथे आठवत असतात की मी साक्षीला पाहितलं किंवा मी मेहपतला कशा प्रकारे तिची धमकी देऊन हे सगळं काही कबूल करायला लावलं, ह्या सगळ्या गोष्टी अर्जुनच्या डोळ्यासमोर इथे आलेले असतात. तेव्हा इथे सायली म्हणते अहो काय झालं सांगा की. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे सांगितलं तर ना, अरे मेहपतला वाटलं असेल त्याच्या कोणत्या तरी पहिल्या क्राईमचे फोटो मी त्याला दाखवत आहे म्हणून तर तो सगळं काही ते बोलून गेला. तेव्हा इथे सायली म्हणते मेहपतला ही चांगलीच गोष्ट माहिती की तुम्हाला जर त्याच्या इतर कोणत्या गुन्ह्याबद्दल कळलं तर ती गोष्ट तुम्ही कधीच लपून ठेवणार नाहीत, म्हणून मग नागराज विरुद्ध साक्ष देऊन मेहपतला काय फायदा होणार होता, असं इथे सायलीने विचारल्याबरोबर खरं अर्जुनला काय बोलावं हेच कळत नसतं. तर आता त्याला विषय इथे टाळायचा असतो. तो लगेच म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड. इथे दमून आलेल्या नवऱ्याला कॉपीसाठी न विचारता इथे प्रश्नावर प्रश्न विचारले जातात, असं हे ऐकल्याबरोबर खरं सायलीला इथे फार हसायला आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यांचे जेवण वगैरे आवरलेलं असतात. इथे खरं चैतन्य देखील असतो. आता चैतन्य म्हणत असतो इतकं कमाल जेवण झालं ना आज की पोट इतकं भरलं की काही करायची इच्छा नाही मला. खरं तर एवढे ताटात पदार्थ होते ना की काय खावं आणि काय नाही असं झालं होतं मला. ती महाराजा थाळी असती का त्याचीच आठवण झाली खरं तर मला, असं इथे चैतन्य खरं तर खाण्याचं कौतुक करत असतो. तितक्यातच आता इथे अर्जुन सायलीला म्हणतो आजची भाजी नेमकं कोणती होती. तेव्हा इथे सायली म्हणते ओळखा ना बरं. तेव्हा इथे अर्जुन आता पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी कोणती होती रे भाजी. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते अरे तुला विचारले बाबा, तुझं तू बघून घे. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही बाबा मला माहीत नाही, सांग सायली कोणती होती. तेव्हा सायली म्हणते अहो सकाळी ज्याला तुम्ही लाकूड म्हणलात का तीच भाजी, असं म्हटल्याबरोबर खरं अर्जुन म्हणतो सुरणाची भाजी, सिरियसली खरंच
इतकी छान झाली होती, खरंच मस्त झाली ती सायली, असं इथे सायलीचं कौतुक करत असतो अर्जुन. आता सर्वांच्या इथे छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. तितक्यातच इकडनं येते ती म्हणजे प्रिया. आता प्रिया आल्याबरोबर खरंच सगळेच जण एकदम शांत झालेले असतात आणि तिच्याकडे पाहतच असतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, काय ग तन्वी, कोर्टातून घरी यायचं सोडून कुठं भटकायला गेली होतीस? आता खरं तर पूर्णाजीला तिच्या हातात शॉपिंग बॅग देखील दिसते. त्यामुळे आता पूर्णाजी म्हणते, शॉपिंग देखील झालेली दिसते. तेव्हा इथे चैतन्य लगेच सांगत असतो, अगं पूर्णाजी, ती मंदिरात गेली होती. हे ऐकून खरं तर सगळ्यांनाच इथे धक्का बसतो. तेव्हा इथे कल्पना म्हणते, काय तन्वी आणि मंदिरात गेली होती असं म्हटलं, सर्वजण इथे हसत असतात. आता इथे खरं तर तन्वी आता म्हणत असते, हो ना, मी सगळ्यांसाठी प्रसाद देखील आणला आहे असं म्हणून इथे टेबलवर तिने प्रसाद ठेवलेला असतो. आणि आता इथे तन्वी म्हणत असते की 22 वर्षापूर्वी आमची ताटप्रत झाली आणि तिघांचंही आमच्या आयुष्य बदलून गेलं. हे ऐकून खरं रविराजला खूप मोठा धक्का बसतो. आता इथे तन्वी पुढे देखील म्हणते, आणि हे सगळं काही ज्या माणसामुळे झाली आणि त्याला शिक्षा मिळावी म्हणूनच मी नवस बोलले होते आणि त्यासाठीच मी मंदिरात गेले होते असं इथे प्रिया. आता इथे खरं तर प्रियाच्या या बोलण्यावर खरं कुणाचाही इथे विश्वास नसतो. फक्त इथे विश्वास असतो तो म्हणजे अश्विनचा. आता इथे खरं प्रिया तर म्हणत असते, अर्जुन आणि सायली या ना, इकडे या ना, तुमच्याकडे काम आहे, रिक्वेस्ट करते मी तुम्हाला असं इथे ती म्हणत असते. तेव्हा सायली आणि अर्जुन तिच्याकडे पाहतच असतात. खरं तर तुम्ही आज जे काही केलं त्याची परतफेड करण्यासाठी माझ्याकडे काही नाही, पण मी तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट आणलं आहे असं इथे प्रिया म्हणत असतात. आता खरं तर इथे सायली आणि अर्जुन ते गिफ्ट इथे घेण्यासाठी गेलेले नसतात. आता पण इथे रविराज उठलेले असतात आणि ते प्रियाकडे जातात आणि म्हणत असतात, तुझे डोळे उघडलेत आणि तू तुझा खोटेपणा कायमचा बंद केलास, यावर तर माझा अजिबातच विश्वास बसणार नाही आणि कधीच बसणार नाही असं इथे रविराज म्हणत असतात. तेव्हा ते असं देखील म्हणतात, आपल्याला न्याय मिळावा. जर तुला असं खरंच वाटत असतं ना तर तू अर्जुनला केसमध्ये मदत केली असतीस, पण तू केलीस का? नाही, मदत केली ती म्हणजे सायलीनी असं रविराजनी म्हटल्याबरोबर इथे प्रिया म्हणत असते, पण बाबा अर्जुन सायलीची बायको आहे ना, मी कशी मदत करणार असं इथे प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे रविराज म्हणते, पण तू आमची मुलगी आहेस, कधी वागलीस मुलीसारखं? तू आमच्या मनामध्ये ते स्थान कधीच मिळवू शकले नाहीस आणि म्हणूनच तो मान आम्ही कायमचा सायलीला दिलेला आहे असं रविराजनी म्हटल्याबरोबर प्रिया खरं तर खूप इथे घाबरलेली असते आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच इथे उडालेला असतो. आता रविराज खरं इथे बसलेले असतात खाली. तेव्हा इथे प्रिया म्हणते, बाबा तुम्ही माझी जागा सायलीला दिली, पण काही हरकत नाही, मी ती परत नक्कीच मिळवेल. माझ्यावर तुम्ही किती रुसलात रागवलात तरी देखील मी कधीही हार मानणार नाही असं इथे प्रिया म्हणत. बाबा मी तुम्हाला मिळवण्यासाठी कष्ट करेल, जे नाही ते करेल, आणि ज्या दिवशी तुम्हाला मी तुमच्या मुलीच्या योग्यतेची वाटेल त्या दिवशी तुम्ही सायलीला बाजूला करून मला मुलगी म्हणून स्वीकार कराल असं इथे प्रिया म्हणत असते आणि रडण्याचं नाटकं करून तिथून निघून गेलेली असते. आता खरं तर इथे प्रियाच्या या बोलण्यावर खरं कुणाचाही विश्वास नसतो. अश्विन मात्र तिच्या मागेच आता इथं निघून गेलेला असतो. आता इकडे खरं तर दुसऱ्या बाजू सायली सगळं तिचं काम आवरून तिच्या रूममध्ये जात असते. तेव्हा मात्र इथे प्रियाने जे काही गिफ्ट आणलेलं असतं ते इथे अडकून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे सायली ते गिफ्ट पाहते आणि आतमध्ये घेऊन येते. आता खरं अर्जुन दुसऱ्याची ते विचारत असतो. तेव्हा सायली म्हणते, खरं तर मला विश्वासच बसत नाही की प्रियाने आपल्यासाठी गिफ्ट वगैरे आणलेलं आहे. खरं तर मला वाटतं ही जर काहीतरी वेगळं नाटकं सुरू आहे ते. खरं मला विश्वासच बसत नाही याच्यावर. ही मंदिरात वगैरे गेली आहे, खरंच तिला नागराज काकांना अटक झाली याचा आनंद असेल का असं इथे सायली म्हणत असते. आता खरं तर इथे अर्जुनचं लक्षच दुसरीकडे असतं. अर्जुन मात्र इकडे विचारच करत असतो की नागराज असं का बोलला असं. त्या सर्व गोष्टी इथे त्याला आठवत असतात. इथे खरं नागराज म्हटलेला असतो, तुमच्या डोळ्यासमोर असं काहीतरी सत्य आहे जे तुम्हाला दिसत नाही, ते फक्त मला माहीत आहे. तुमचं ते प्रिय घर ते पोकरते आणि ती पोकरण्याची वाट मी पाहतोय असं इथे हे नागराज बोललेलं खरं सगळं काही ते अर्जुनला आठवत असतं. अर्जुन या विचारातच इथे गुंतलेला असतो. सायली म्हणत असते की अहो काय झालं, कोणत्या विचारात तुम्ही गुंतला आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अरे नागराज जे कोर्टात बोलला ना त्याच विषयी मी विचार करत आहे. तू का बोलला असेल असं, कोणतं सत्य काय सत्य हीच गोष्ट मला कळत नाही असं इथे अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इथे सायली म्हणते, माझ्या डोक्यात देखील भरपूर विचार आहेत, मला तर कळतच नाही नेमकं ह्या सर्व काही गोष्टी इथे काय चालल्या आहेत. आणि मला हे देखील कळत नाही की प्रिया नागराज आणि मेहपतला का मदत करत असावी आणि त्या हवालदारला तिने पैसे कुठून दिले असते आणि तिच्याकडे इतके सारे पैसे कुठून आले असतील. आता तर साक्षी देखील नाही तिला पैसे द्यायला असं इथे सायली म्हणत असते. तेव्हा खरं तर हे ऐकल्याबरोबर अर्जुनला हा विषय साक्षीचा खरं तर टाळायचा असतो. तेव्हा तो लगेच म्हणतो, पण हा नागराज आज असं का बोलला असेल, काय सत्य असेल, ह्या सर्व गोष्टीचा काय अर्थ असेल असं इथे अर्जुन म्हणत असतो. हे सत्य मेहपतला माहीत असेल का? मी काम करतो, उद्याच्याला मेहपतला जाऊन भेटतोच असं इथे अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली देखील, तुम्ही नागराज विरुद्ध त्याला साक्ष द्यायला लावली त्यामुळे तो तुम्हाला मदत का करेल असं इथे सायली म्हणत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो ते पण खरंच आहे. खरं तर आता इथे अर्जुन स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो, मेहपत आपल्याला नक्कीच
मदत करेल. माझ्या हातात असणारा हुकुमाचा इक्का त्याला परत परत बोलवायला लागेल. मी उद्या जाऊन त्याला हे सर्व काही विचारतोच असंही ते अर्जुन म्हणत असतो. असं अर्जुनला टेन्शन घेताना पाहून खरं सायली म्हणत असते की त्या मेहपतचं काय करायचं, त्याला भेटायचं का नाही ते उद्या आपण ठरवूया. आता तुम्ही आराम करा, तुम्ही थकला असताल असंही ते सायली म्हणत असते. असं सायलीने म्हटल्यानंतर अर्जुनला देखील हे पटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूला खरं पाहत असतो की आपण सचिन इथे खरं तर साक्षीला फोन लावतच असतो. हिचा फोन का लागत नसेल, ही कुठं गायब झाली असेल, असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात इथे येत असतात. तितक्यातच आता इथे आलेली असते ती म्हणजे अस्मिता. अस्मिता म्हणत असते की सचिन चला आपण ब्रेकफास्ट करूया. असं इथे अस्मिताने म्हटल्याबरोबर इथे सचिन म्हणत असतो की अस्मी एक काम करणं, आपण आज रूममध्येच ब्रेकफास्ट करूया. तेव्हा अस्मिता म्हणत असते का बरं, का म्हणतोस असं सचिन. तेव्हा इथे सचिन म्हणतो मी बाहेर जर आलो ना हे कुणालाच आवडणार नाही, मग उगाच चिडचिड टोमणे हे सगळं खरं तर मला नकोच. मी तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी हे सगळं काही सहन करू शकतो, पण नको अस्मी हे सगळं काही मला नको आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते की तुझ्या घरी जर मी असते तर असं कुणी माझ्यासोबत वागलं असतं तर तू माझी बाजू घेतलीच असती ना. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो हो बरोबर आहे सर्व काही, पण उगाच कडवटपणा नको, तुला त्रास आणि त्यांना देखील त्रास. त्यामुळे तू एक काम कर, तू त्यांच्यासोबत बसून नाश्ता कर आणि माझी प्लेट मला इथे घेऊन ये. तेव्हा इथे अस्मिता म्हणते हो ठीक आहे, तू जसं म्हणतोस तसंच करूया, मी जाते आणि तुझी प्लेट घेऊन येते. असं इथे अस्मिता म्हणून इथून निघून गेलेली असते. इथे खरं तर अस्मिता गेल्याबरोबर इथे सचिन परत साक्षीला इथे फोन लावून पाहत असतो आणि म्हणत असतो ही साक्षी माझा फोन उचलत तरी का नसेल आणि हिचा फोन बंद का असेल असा प्रश्न त्याला इथे पडलेला असतो. आजच्या पुरतं एवढाच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.